मित्रांनो फायनली आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता. मी काय ब्लॉग बनवत नाही कधी, पण वेलकम टू माय न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. आणि कॉलेजला आलो तुम्ही सकाळी, काय मला ब्लॉग बनवता नाही आला कारण मी लई लई जोरात आलो. सो आज पेपरचा शेवटचा दिवस होता. मला कॉलेजचे तर रोज ब्लॉग बनवायचे होते, पण आतापर्यंत तर काय ब्लॉग बनवले नाही मी. हा माझा मित्र आहे गंगू भाऊ, ते म्हाताऱ्याचं पण आणि आमचे मामा अण्णा इल्ले. कसं आहे? असं करा हातवर हाय असं आहे पाटील. तो त्याच्यामुळं आज शेवटचा पेपर होता आणि शेवटच्या पेपरला अहो सर युट्यूब आणि हे आमचे सर आहेत. सर हाय. तर मित्रांनो अजून पुढे ब्लॉग बघा, कारण अजून माझे जे बाकीचे मित्र आहेत ना त्यांना पण मी तुम्हाला दाखवतो. आता मी जाणार आहे कॅन्टीन मध्ये. मामा कसं बघतो मामा, आता कॅन्टीन मध्ये जाणार आहे जरा आणि मित्रांना वडापाव खाऊ घ्या. मित्रांकडून पार्टी घेणार आहे. आणि आमचं कॅन्टीन आहे बघू शकता मित्रांनो इकडे साईडला. रामकृष्ण आणि इकडे बसलेले पोरं सगळे. आणि आता मी कॅन्टीन मध्ये जाऊन काहीतरी पाहिलं. आपलं कॅन्टीन पहिल्यांदा खाली कॅन्टीन मध्ये खाली आमचं जे काही पोरग नाहीये. कॅन्टीन सगळं खाली गँग कशी आहे गँग आमची बघा, कशी गँग बघा गँग. शेवटचा पेपर आहे म्हणून बनवतो रे गाडीतलं सर. बरे चला आता जाऊ आपण आता बाहेर. 400 नंबर प्लेट नसते दाखवायचे रे भाऊ. मित्र थांबलेत आपल्या बाहेर. गाडी आपण अशी एकदम प्रोफेशनली इकडे उभी करतो. बाकीच्या गाड्या तिकडे असतात लाईनीने. कशी आहे लाईनने? एकच गाडी इकडे, एकच दुराळा. जानवर कसा आहे जानवर. ब्लॉग पण बनवते. मावशीला मी पण चीज केला त्याची आठवण. तर मित्रांनो फायनली आमचा प्लॅन झालेला जेवायला जायचा. मग जेवायला तर आम्ही आता आलो इथं हॉटेलला. बघू शकता ही गँग सगळी आमची. मग शेवटचा दिवस आहे आजचा कॉलेजचा आमचा, त्यामुळे आम्ही म्हणजे नाही का हे काय म्हणतात तर जेवायचं प्लॅनिंग केलेलं आहे. प्लॅनिंग तर आमचा दुसरा होता, पण प्लॅनिंग जेवायचं झालं होतं. बंद आहे का किचन? प्लॅन मध्ये थोडासा चेंजेस आलाय आमच्या. सो आम्हाला इथं नाही जायचं, आम्ही दुसरीकडे जाणार आहे जेवायला. बघू आता कुठं जातात कुठं नेतात तर यांनाच माहिती कुठून येणार आहे तर जेवायला. फायनली मित्रांनो आम्ही आलेलो सिल्वरला जेवायला. बघू शकता मित्रमंडळी जरा आज लयच मनाव घेतलं जेवायचं. बघू आता काय काय विषय होते मग जेवायचं. यार तिकडे कुठं हो शेलते आधी. बघू इथे जेवायला काय काय भेटतं. भारी हॉटेल आहे बघू शकता तुम्ही, एकदम कडक हॉटेल आहे. कुठे आहे काय कसं आहे अजिबात माहित नाही मला. आलोय आकुर्डीत आहे बाबा कुठं तरी. बघू जेवण कसं भेटतं तरी. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. ओके सर. बघू शकता इथे एंट्रन्स असा आहे या प्रकारे. आता बोल काय नको काय नाही बोल ना काय झालं. तू बोल काय. जे हो दुम दुम टाणाव दुम दुम शक्तिमान टडाम टम टडाम टम टाणाव. दाखवायला सोहायचं दोन. मित्रांनो आमचं दुसरं हॉटेल पण फेल झालेलं आहे अशा प्रकारे. कसं जेवण भेटत आम्हाला कुठं कुठं जेवण भेटायचं. कुणाच्या तरी मनात नाही का नाही असं नाही का जेवण करायचं आहे ना रे. कोणाच्या तरी मनात नाही की जेवण नाही करायचं. म्हणत भाड्या वडापाव खाय. गरीब माणसाला का आपण वडापाव खाऊन दिवस काढतोय. यांची काय मोठी लोक आहे ती बिनकामाची. तर फायनली मित्रांनो आम्हाला एक हॉटेल घावलेलं आहे. हॉटेल संकेतच पावडी हॉटेल गावले. बघू शकता इथं हॉटेल आहे. आणि गँगस्टर लोक पोरं सगळी गेलेत गाड्या पार्किंग करायला लागले. त्याच्यानंतर आता आम्ही जेवायला. आणि बघू आता इथं किचन चालू. किचन चालू आहे का गंगू? गंगे किचन चालू आहे का? किचन चालू जावं लागेल नक्की का? पण नाही तर परत त्या चलो किचन बिचन चालू आहे वाटतं आतमध्ये जाऊ. आणि कसं आहे हॉटेल कसं आहे हॉटेल. बसलो आम्ही
फायनली मित्रांनो या हॉटेलमध्ये पण जेवण नाहीये. या हॉटेलमध्ये पण जेवण कसे सावली बोलतो कसे काय वाट लागलेली आहे. मा एक ऐका ना ऐ, हा गंगे गंगे काय वाटत माझं एक ऐका भाऊ वडापाव भाऊ मरू दे. कोणाची लागलेली बाई फायनली मित्रांनो आपल्याला इथे जेव्हा भेटलेलं आहे कारण नाही भेटलं नव्हता तो मुलगा बाहेर गेला होता तो आता आलेला आहे तो मुलगा आणि त्याने आपल्याला परत बोलवलंय असं इथून काहीतरी खाली जायचंय आणि आतमध्ये जाऊन जेवण करायचंय. चलो हो जेवण. 4-5 वाजले ना मी काय सांगतो बरं आहे का तर फायनली मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आमचा राहिलेला मित्र हा एक आहे. तुका म्हणे माझे याची सर्व सुख पायी नसली मुख आवडीने कसं आहे. सगळ्याला 5 तर आमचा तुकाराम आहे हा आशिष भाऊ आहे कसा आहे आमचा हत्ती भाई आशिष भाई आणि हा सँडी संदीप सँडी संदीप चावला हा सूरज भाई माझं नाव करीच आहे हा आणि आमचा भाऊ गंगू भाऊ कसा आहे यात सगळ्यांचा सर्व गंगूबाई. तर जेवण एकदम क्वालिटी होतं. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक. नाही पण इथं आल्यानंतर पनीरची स्पेशल पनीर 260 रुपये किंमत आहे. नक्की खावा एकदम कडक क्वालिटी. परत येईन मी परत चिकन वाले सोडून पनीरची भाजी खातात. तर मित्रांनो खरंच क्वालिटी होती पनीरची भाजी तसा काही विषय नाही. सो मित्रांनो आता मला जायचं घरी. चलो चलते घर ते जाऊ. आणि ही आपली गँग आहे सगळी. आतापर्यंत मी तुम्हाला कधी दाखवली नाही पण ही आपली गँग आहे. आज शेवटचा दिवस होता त्यामुळे आमचा प्लॅनिंग झाला. चलो भेटू लवकरच.